संदेश काजळे हत्याकांडातील 1.5 वर्षांपासून फरार मुख्य आरोपीस गुंडाविरोधी पथकाने येवला जिल्हा नाशिक येथून घेतले ताब्यात। फिर्यादी प्रितेश विलास काजळे याचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत काजळे व आरोपी स्वप्नील उन्हवणे, रणजित आहेर, पवन भालेराव, नितीन उर्फ पप्पू चौगुले, करण डेंगळे यांनी पंचवटी निमाणी बस स्टँड समोरील सूर्य हॉस्पिटलजवळ गप्पा करीत असताना वाहनांच्या खरेदी विक्रीच्या आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करून वाद निर्माण झाल्याने आरोपी रणजित आहेर व इतर आरोपींनी संदेश चंद्रकांत काजळे याच्या डोक्यात बिअरच्या बाटल्या व चॉपर मारून गंभीर जखमी करून त्यास गाडीत बसवून बळजबरीने मारहाण करून त्र्यंबकेश्वरकडे घेऊन गेले। जात असताना गाडीत आरोपितांनी संगनमताने लोखंडी रॉड व चॉपरने मारहाण करून जीवे ठार मारलं व प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी मोखाडा येथील जंगलात नेऊन मयत संदेश काजळे याच्या अंगावरील मौल्यवान वस्तू काढून मयताच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळून पुरावा नष्ट केला म्हणून पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यात आतापावता आरोपी स्वप्नील उन्हवणे, पवन भालेराव, नितीन उर्फ पप्पू चौगुले, करण डेंगळे अटक असून मुख्य आरोपी रणजित आहेर हा फरार होता। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने अंदरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथे पोल्ट्री फार्ममध्ये आपले अस्तित्व लपवून काम करत असल्याची माहिती मिळाल्याने सदर भागात सापळा रचला असता आरोपी हा अंदरसूल गावातून पोल्ट्री फार्मवर येत असताना त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो शेती असलेल्या भागात पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून पाहिजे आरोपी रणजित संजय आहेर वय 24 वर्षीय शिताफीने ताब्यात घेतले। त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासाकामी पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर याचे ताब्यात देण्यात आले। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।